बोईसर परिसरात अवघ्या 2 दिवसांपूर्वीच पावसाला सुरुवात झाली असताना वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून महावितरणाच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 2 दिवसापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र या अल्प पावसातच बोईसर परिसरातील अनेक भागांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी तासनतास वीज नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर आणि पोलवर अडकल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणाचे कर्मचारी यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे महावितरणाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि छाटणीची कामे केली होती का, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. वीज वितरण यंत्रणेची तपासणी, जुन्या तारांची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मरची पाहणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी यासारखी कामे नेमकी कितपत करण्यात आली, याबाबत फक्त कागदेच रंगवण्यात आली तर नाहीत ना, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नियमित आणि अखंडित वीज पुरवठ्याची मागणी जोर धरते आहे. अवघ्या 2 दिवसांच्या पावसातच वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र बोईसर परिसरात पाहायला मिळत आहे. महावितरण यावर काय उपाययोजना करते का, याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.